वज्रेश्वरी आईची पालखी आहे, पाहू शकता तुम्ही एकदम जवळून. वज्रेश्वरीची यात्रा. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे तुमचं प्रसाद म्हात्रे ब्लॉग्स या तुमच्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आजचा दिवस भरपूर स्पेशल आहे माझ्यासाठी, तर कारण आज आहे वज्रेश्वरी मातेची जत्रा. म्हणजेच आमच्या इथेच वज्रेश्वरी गाव आहे, तिथे तर तुम्हाला माहितीच आहे फेमस टेम्पल आहे ते वज्रेश्वरी टेम्पल. तर म्हणजे 2-3 दिवस झाले यात्रा सुरू आहे, पण आज मेन पालखी आहे वज्रेश्वरी मातेची. तर आम्ही सर्वजण चाललो आहे. तर रुद्र पण आहे माझ्या जोडीला आणि आदेश आहे म्हणजे आदित्य आहे. तर या दोघांना घेऊन चाललो मी पालखीला खास. आणि कुठे पण असू दे, किती पण काम असू दे, या दिवशी मी नक्कीच पालखीला जातो आणि तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचा माझा प्रयत्न असतो. आपले वयस्कर माणसं असतील, आपल्या आत्या, आई, बहीण वगैरे सर्वजण असतील, त्यांना एवढ्या गर्दीमध्ये यायला तिथे जमत नाही. त्यासाठी मी जे पण शूट भेटेल तिथलं ते घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. तर चला जाऊयात. सर्वांनी कमेंट सेक्शनमध्ये लिहा वज्रेश्वरी माते की जय. तर भरपूर सुंदर ब्लॉग बनवूयात आणि तुमचा भरपूर सपोर्ट भेटला आहे, छान सपोर्ट केला. तर असंच प्रेम असू द्या आपल्या सर्व व्हिडिओला, तुम्ही असंच प्रेम द्या. आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. तर जस्ट मी आलो जॉबवरून, पटापट आंघोळ केली, आता निघालो आहे. तर चला डायरेक्ट तिथे जाऊनच आपण भेटूयात. गाईज जस्ट आम्ही इथे पोचलो आहे वज्रेश्वरीला. पाहू शकता तुम्ही किती लोक जात आहेत आणि मोठमोठे पाळणेसुद्धा लागले तिथे. बापरे, भरपूर मोठे मोठे पाळणे लागले तिथे पाहू शकता. चला पुढे जाऊयात. यावर्षी एवढी गर्दी नाही दिसत. गाईज जस्ट आम्ही इथे पोचलो आहे आणि दोघं पाहू शकता आहेत, आदित्य आहे आणि या साईडला रुद्र. तर जस्ट इथे पोचलो आहे आणि भरपूर गर्दी आहे. रोडला असं वाटलं की गर्दी कमी आहे, पण इथं आल्यावर समजलं भरपूर गर्दी आहे. आणि मंदिराच्या इथे तर पूर्ण पॅक क्राऊड असेल. तर जाऊन आपण पाहूयात. आणि समोरच पाहू शकता ही आहे वज्रेश्वरीची यात्रा. इथून जस्ट आता भरपूर लोक आले, तर इथून एंट्री मारूयात आपण आधी. तर चला, ही बघा ही आहे वज्रेश्वरीची यात्रा. भरपूर सारा राईड आल्यात पाहू शकता तुम्ही. बापरे, केवढा मोठा पाळणा आहे पाहू शकता. तर मित्रांनो, जत्रेला क्राऊड पाहू शकता तुम्ही किती झाला आहे. बाप रे बाप. इथे उभं राहायला म्हणजे एका तुम्ही राईड करायची असेल ना तर 1 तास लागेल इथे एक राईडसाठी, एवढी इथे पब्लिक आहे. तर इथे छोट्या मुलांसाठी, इथे छोटे मुलं एन्जॉय करतात आणि इथे छोटे मोठे सर्वजण बसू शकतात. आणि पाहू शकता आकाश पाळणा वगैरे इथे सर्व काय आहे. सगळ्या राईड दाखवतो मी तुम्हाला. चला. तर मित्रांनो, सर्वात मोठा पाळणा पाहू शकता वज्रेश्वरी यात्रेमधला या वर्षीचा. एक तिकडे आहे आणि एक हा. नो, ही पण राईड जबरदस्त आहे. माझ्या समोर पाहू शकता तुम्ही. ही डेंजर आहे हो, मोठी राईड आहे पण ना. जाम मोठ्या राईड आल्यात पण यावर्षी. जाम मोठ्या राईड आल्यात ना. सर्व भारी भारी राईड आहेत. गर्दी पाहू शकता तुम्ही. एक एक राईड करायला 1-1 तास उभं राहावं लागतं. हे पाहू शकता गर्दी किती झाली इथे. पण राईड एकदम जबरदस्त आहेत सगळ्यात यावर्षी. मित्रांनो, जस्ट आम्ही तिथून बाहेर निघलो आता आणि भरपूर गर्दी आहे. आणि जेवढ्या पण राईड आहेत एकदम सुंदर राईड आहेत आणि भरपूर मजा येईल. पण एवढी गर्दी आहे ना प्रत्येक राईडवर, कारण तिथे उभं राहायला गेले तर 1-1 तास लागेल आपल्याला त्या राईड करता करता. आणि ठीक 12 वाजता इथे पालखी निघणार आहे, तो पण आपल्याला शूट घ्यायचा आहे. तर रेडी राहा पालखी बघण्यासाठी. आणि आम्ही इथे बसलो आता, मस्त चिल होतो जरा, फालुदा खाऊन मस्तपैकी. आणि भरपूर गर्दी आहे आणि भरपूर सारे दुकानं लागतात या यात्रेमध्ये दरवर्षी. हे पाहू शकता. मिठाई वगैरे, चप्पल, कपडे वगैरे सर्व काही इथे भेटतं. तर चला आता फालुदा मस्तपैकी खातो आणि इथून डायरेक्ट निघतो पालखी बघण्यासाठी.
मंदिराच्या इथे आलो आहे आणि ठीक 12 वाजता इथून पालखी निघणार आहे. आणि यात्रेच्या दिवशी मंदिर कसा दिसतो ते पाहू शकता तुम्ही समोरून. हा आहे वज्रेश्वरी देवीचं मंदिर. तर मित्रांनो जस्ट आतमध्ये आलो आहे आणि ही वज्रेश्वरी आईची पालखी आहे. पाहू शकता तुम्ही एकदम जवळून. एकदम जवळून पाहताय तुम्ही वज्रेश्वरी आईची पालखी आणि भरपूर गर्दी झाली आहे. पाहू शकता. जाने का नहीं, जाने का बात नहीं.
चला मंडळी, घेतलं आपण आईचं दर्शन घेतलं जवळून पालखीचं, तर खूप छान वाटलं. तुम्हाला सुद्धा दर्शन घडवलं जवळून एकदम. आणि आता जातोय मी घरी. भाई डेंजर काम असतो पालखीला, भरपूर क्राऊड असतो, म्हणजे भक्त लांबून लांबून भक्त येतात. ते बैलगाडी वगैरे घेऊन येतात, तुम्ही पाहिलंच असेल रील्सला, भरपूर रील्स येत होत्या. तर चला फायनली दरवर्षी आपण येतो आणि गुलाल, पालखीचा गुलाल आपल्या अंगावर पडतो, खूप छान वाटतं. तर यांनी पण लांबूनच दर्शन घेतलं. मी थोडा गेलो पुढे, तो दादा आहे आपला तिथे प्रजाचा, त्यांनी घेतला आतमध्ये, मग दर्शन भेटलं आपल्याला मस्तपैकी आणि तुम्हाला सुद्धा दर्शन घडवलं. तर चला इथून आता जाऊया डायरेक्ट आपण घरी.